सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा काळ असो किंवा आता हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ, या सगळ्यामध्ये पैशाचा मुद्दा हा प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजताना पाहायला मिळतोय। आणि राज्यातल्या याच पैशाच्या मुद्द्याचा आवाज सुप्रिया सुळेंनी उठवला, तो संसदेमध्ये, लोकसभेमध्ये। आज सुप्रिया सुळेंनी अनेक सवाल उपस्थित केले। राज्य सातत्यानं जे पैसे सापडत आहेत, आमदारांवरती, नेत्यांवरती आरोप होत आहेत, त्या अनुषंगानं खासदार सुप्रिया सुळे आज लोकसभेमध्ये बोलत होत्या याच पैशांच्या मुद्द्यावरनं। जेव्हा नोटबंदी आहे, नोटबंदी झाल्यानंतर सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा नेमका कुठून येतो असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला। याद होगा इसी हाउस में हमने नोटबंदी पास की। प्रधानमंत्री की क्या इच्छा थी कि इस देश से काला धन निकाल देंगे, पूरा जो भी होगा कैशलेस इंडिया हो जाएगा। अभी तक सरकार, मुझे अभी तक तो पता नहीं, मेरे दोस्त है शिव कुमार उदासी अभी हाउस में नहीं है, लेकिन उन्होंने सवाल किया था, तब मुझे चैलेंज किया था कि नोटबंदी में पैसा कितना गिनते, आज तक किसी को देश में पता नहीं कितना कैश आया इस देश में। तो ये कैश इनके पास, आपके पास नहीं है, हमारे किसी के पास कैश नहीं, बीजेपी के पास कैश मिला। और छोटा नहीं, बैग में नहीं मैडम, सूटकेसेस में मिला है, उसके वीडियो आए हैं। डॉक्टर जरा जाऊन विचार जरा बघ ना, कॅशच्या बाबतीचा आरोप हे ठाकरे सेनेचे आमदार किंवा कार्यकर्ते करतात ना, हे सर्वात मोठं जगातलं आश्चर्य आहे। कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊसवर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना जरा। आणि सगळे आरोप पैशाच्या मुद्द्यावरनं होत असताना विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती कशी